संसद भवन परिसरात आज सत्ताधारी आणि विरोधकांच्या आंदोलनादरम्यान धक्काबुक्की झाली। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या धक्क्यामुळे जखमी झाल्याचा दावा प्रताप सारंगी यांनी केला। दोन्ही खासदारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या प्रकरणी राहुल गांधी यांच्यावर टीका केली। पार्लियामेंट अपना शारीरिक ताकत दिखाने का कोई ये प्लेटफॉर्म नहीं है। ये कोई कुश्ती का अखाड़ा नहीं है। राहुल गांधी ने भारतीय जनता पार्टी के दो एमपीज प्रताप सिंह सारंगी जी और मुकेश राजपूत जी को बहुत बुरी तरह घायल कराया। जोर से धक्का दे करके खून निकलने तक, सर पे चोट आने तक राहुल गांधी जी ने जो फिजिकल असॉल्ट किया है, धक्का मुक्की जो किया है, मैं सबसे पहले उसको खंडन करना चाहता हूं। दरम्यान आपण संसद भवनात जाण्याचा प्रयत्न करत असताना भाजपा खासदारांनी आपल्याला अडवण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न केला असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसकडून होत असलेल्या अपमानाविरोधात भाजपच्या खासदारांनी आज आंदोलन केलं, तर बाबासाहेबांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी, संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अमित शहांविरोधात घोषणा देत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जखमी खासदारांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। त्यानंतर भाजपा आणि काँग्रेसच्या सदस्यांनी पार्लमेंट स्ट्रीट इथल्या पोलीस ठाण्यात धक्काबुक्की प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या। इंडिया आघाडीचे सदस्य आत जात असताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाजूने जाण्याची विनंती केली, मात्र ती अमान्य करत राहुल गांधी यांनी रागाने वादावादी केली असा आरोप अनुराग ठाकूर यांनी केला। त्यांच्या धक्काबुक्कीत भाजपचे सदस्य जखमी झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आल्याचं ठाकूर यांनी सांगितलं। भाजपच्या राज्यसभा खासदार फॅगॉन कोन्याक यांनी राहुल गांधींनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याची तक्रार राज्यसभा सभापतींकडे केली आहे।